नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नागरी सहकारी बँकांच्या समस्यांवरील जे राहिलेले पुढचे जे उपाय आहेत त्या उपायांवरती आज आपण चर्चा करणार आहोत। ज्यामध्ये जो पुढचा उपाय आहे तो म्हणजे थकबाकी वसुली। यामध्ये नागरी सहकारी बँकांच्या थकबाकीचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आपल्याला दिसून येतं। मग यासाठी नागरी सहकारी बँकांनी काय केलं पाहिजे, तर नागरी सहकारी बँकांनी थकबाकीचं प्रमाण हे कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। त्यासाठी प्रयत्न नागरी सहकारी बँकांनी केले पाहिजे। मग कर्ज वसुलीचा जो वेग आहे तो वेग प्रामुख्याने नागरी सहकारी बँकांनी वाढवला पाहिजे। कर्ज वाटप करत असताना त्या कर्ज वाटपावरती लक्ष दिलं पाहिजे, कर्ज वापरावरतीही लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून थकबाकी दिलेलं कर्ज हे वेळेवर वापस होईल आणि थकबाकीचं प्रमाण हे कमी होईल। त्याचबरोबर संचालकांच्या नातेवाईकांना, हितसंबंधातल्या व्यक्तींना काळजीपूर्वक कर्जाचं वाटप त्या ठिकाणी केलं पाहिजे। आणि कर्ज वाटप केल्याच्या नंतर त्याची योग्य पद्धतीनं वसुली जर झाली तर नागरी सहकारी बँकांच्या थकबाकीचं प्रमाण हे कमी होऊ शकतं। आणि असं जर झालं तर मग नागरी सहकारी बँकांच्या विकासावरती त्याचा निश्चित परिणाम होऊ शकतो। आणि म्हणून नागरी सहकारी बँकांच्या थकबाकीची वसुली मोठ्या प्रमाणामध्ये करणं आवश्यक आहे। त्यानंतर पुढचा जो उपाय आहे किंवा उपाययोजना आपण म्हणूया त्याला, ती म्हणजे कर्ज वाटपात सुलभता किंवा एक प्रकारचा सोपेपणा हा कर्ज वाटपामध्ये असला पाहिजे। कर्ज मंजुरीची प्रक्रिया ही गुंतागुंतीची असता कामा नये। त्याचबरोबर ज्या कारणासाठी कर्ज घेतलेलं आहे त्याच कारणासाठी कर्ज दिलं पाहिजे। कर्ज मंजूर होताना ते योग्य वेळेमध्ये मंजूर झालं पाहिजे। कर्ज मंजुरीची प्रक्रिया ही किचकट असता कामा नये। आणि या कर्ज प्रक्रियेमध्ये एक प्रकारचा सुलभता किंवा सोपेपणा त्या ठिकाणी असेल तर मग नागरी सहकारी बँकांच्या थकबाकीवरती त्याचा परिणाम होणार नाही। त्यामुळं कर्ज वाटपात सुलभता किंवा सोपेपणा त्या ठिकाणी असला पाहिजे। त्याचबरोबर नागरी सहकारी बँकांच्या कर्ज वाटपामध्ये एक प्रकारचा पारदर्शकपणा त्या ठिकाणी असला पाहिजे, जेणेकरून संचालक मंडळाच्या हितसंबंधित व्यक्तींना कर्ज पुरवठा करताना कोणताही गैरव्यवहार होणार नाही याचीही काळजी नागरी सहकारी बँकांनी आपल्या कर्ज वाटपामध्ये केली पाहिजे। आणि त्यामुळं कर्ज वाटप धोरणामध्ये एक प्रकारची सुलभता नागरी सहकारी बँकांनी आणली पाहिजे। त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे एकेरी नियंत्रण। आता नागरी सहकारी बँकांवरती दोघांचं नियंत्रण आहे, दुहेरी नियंत्रण आहे। एक म्हणजे ती राज्यातली सहकारी क्षेत्रामधली बँक असल्यामुळं सहकार खात्याचं नियंत्रण त्याच्यावरती आहे, आणि बँक असल्या कारणामुळे त्याच्यावरती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं नियंत्रण आहे। आणि अशा दोघांच्याही नियंत्रण असल्यामुळं अंमलबजावणी करत असताना नागरी सहकारी बँकांना अडचण येतात। आणि त्यामुळं नागरी सहकारी बँकांवरती एकेरी नियंत्रण जर असेल तर मग नागरी सहकारी बँकांची प्रगती ही चांगल्या पद्धतीने होऊ शकते। आणि म्हणून नागरी सहकारी बँकांवरती राज्यांनी असा कायदा केला पाहिजे आणि त्या अंमलबजावणीमध्ये नागरी सहकारी बँका चांगल्या पद्धतीने काम करू शकतील। जर एकेरी नियंत्रण असेल तर योग्य पद्धतीने त्या ठिकाणी काम होऊ शकतं। मग शाखांचा विस्तार असेल, गुंतवणूक करणं असेल, थकबाकीची वसुली असेल, अशा प्रकारच्या अनेक गोष्टींमध्ये जी अंमलबजावणी आहे
ती योग्य प्रकारे होऊ शकते आणि त्यामुळं नागरी सहकारी बँकांवरती एकेरी नियंत्रण त्या ठिकाणी असलं पाहिजे. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे निष्ठावंत संचालक मंडळ. नागरी सहकारी बँकांचं संचालक मंडळ जर निष्ठावंत असेल किंवा नागरी सहकारी बँकांमध्ये जर राजकीय हस्तक्षेप जर झाला नाही तर नागरी सहकारी बँकांची प्रगती ही चांगल्या पद्धतीनं होऊ शकते. आणि म्हणून संचालक मंडळ असेल, त्याचबरोबर जो अंतर्गत घटक ज्याला कर्मचारी असेल, अधिकारी वर्ग असेल, अशा सर्वांनाच त्या ठिकाणी सहकाराची तत्व त्यांना समजून घेण्यासाठी त्यांना सहकाराचं शिक्षण आणि प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे. आणि मग अशा माध्यमातून जर संचालक मंडळ त्या ठिकाणी काम करत असेल तर मग त्या नागरी सहकारी बँकांची प्रगती होऊ शकते. आणि हा एक आपल्याला नागरी सहकारी बँकांच्या समस्येवरती उपाय असलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यानंतर शेवटचा जो उपाय आहे तो म्हणजे आधुनिक बँकिंग सेवा. तर नागरी सहकारी बँकांना जी मुख्य स्पर्धा आहे ती स्पर्धा ही राष्ट्रीयकृत बँकांची आहे. इतर व्यापारी बँकांबरोबर नागरी सहकारी बँकांना स्पर्धा करावी लागत आहे. मग ठेवीच्या संदर्भात असेल, सभासदांच्या संदर्भात असेल, किंवा ज्या आधुनिक बँकिंग सुविधा आहेत त्या सुविधांच्या संदर्भात असेल. म्हणजे नागरी सहकारी बँकांनी या स्पर्धेमध्ये जर आपला निभाव त्यांना लावायचा असेल, स्पर्धेमध्ये जर टिकायचं असेल तर नागरी सहकारी बँकांनी आधुनिक बँकिंग प्रणालीचा वापर त्या ठिकाणी केला पाहिजे. व त्यामध्ये कोअर बँकिंग असेल, ई बँकिंग असेल, मोबाईल बँकिंग असेल, टेली बँकिंग असेल, त्याचबरोबर क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड असेल, अशा प्रकारच्या अनेक सुविधा, ATMच्या सुविधा असतील, अशा प्रकारच्या सुविधा या नागरिकांना जर पुरवल्या तर त्या नागरी सहकारी बँका या स्पर्धेमध्ये योग्य प्रकारे आपला निभाव त्या ठिकाणी धरू शकतात. आणि आधुनिक बँकिंग प्रणाली किंवा आधुनिक बँकिंग सेवा ग्राहकांना दिल्या पाहिजेत. आणि त्यासाठी कर्मचारी वर्गाला प्रशिक्षणाची अत्यंत आवश्यकता असते. कारण की कर्मचारी जर प्रशिक्षित झाला तर तो त्या आधुनिक सेवा आपल्या ग्राहकांना देऊ शकतो. आणि म्हणून नागरी सहकारी बँकांमध्ये आधुनिक बँकिंग सुविधा नागरी सहकारी बँकांनी पुरवल्या पाहिजेत. पारंपरिक सेवांवरती आधारित न राहता जो बदलता ट्रेंड आहे त्या बदलत्या ट्रेंडनुसार, प्रवाहानुसार आपणही स्वतःमध्ये बदल घडवून आणले पाहिजेत. आणि त्यासाठी कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था नागरी सहकारी बँकांनी केली पाहिजे. आणि या माध्यमातून आधुनिक बँकिंग सुविधा जर नागरी सहकारी बँकांनी दिल्या तर त्यांचा विकास होऊ शकतो. आणि अशा काही समस्यांवरील उपाययोजना आपण आज पाहिलेल्या आहेत की नागरी सहकारी बँकांनी या उपाययोजना जर केल्या तर नागरी सहकारी बँकांची प्रगती ही आधुनिक काळामध्ये किंवा पुढच्या काळामध्ये ही निश्चित होऊ शकते असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. धन्यवाद.